देशाच्या धोरणांवर आणि भविष्यावर बोलायचं असतं। मोदींची सगळी भाषणं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची ही फक्त प्रचारकी थाटाची होती। देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केलेला नाही। लडाखमध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे, लोक रस्त्यावरती उतरले आहेत हजारो। लडाखमध्ये, मणिपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून हिंसेचा उद्रेक आहे, हजारो लोक, शेकडो लोक मरण पावली। जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत। दिल्लीमध्ये EVMच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला। देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे, चीननं घुसखोरी केली आहे। या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलं आहे का? मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर? काय बोलले मोदीजी? महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे। मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे, ते गुंडांना पोसतायत, पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत। मोदी काही बोलले का? सांगा। मोदींचं भाषण तासाभराचं आहे, त्यातले 78 मिनटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले, पंडित नेहरूंवर टीका करत राहिले, इंदिरा गांधींवर टीका करत राहिले। किती काळ तुम्ही काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा? इतक्या वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही, नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाही आहे। त्याला तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय? शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये। शिंदेंचं सरकार आल्यापासून साधारण 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत। मोदीने त्याच्यावरती एक शब्द तरी उच्चारला का? सांगा। तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? हां, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातं अशी राहुल गांधींच्यावर त्यांनी टीका केली। बघा, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातं आहे, ते करू नये आणि याबाबत त्याने स्वतःकडून आत्मपरीक्षण करावं। भारतीय जनता पक्षसुद्धा एकाच प्रॉडक्टवरती चाललेला आहे। भारतीय जनता पक्षकडे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का? गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं आहे का? कोणत्या प्रॉडक्टची भाषा करतायत मोदीजी? हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे। या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेली आहे? तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना एक तर दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला, किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले आहेत। काँग्रेस सर्वोच्च